आपण कितीही प्लॅनिंग केली तरीही असं म्हणतात, जोपर्यंत महादेव तुम्हाला स्वतः बोलावणार नाही तोपर्यंत तुम्ही काशी जाऊ शकत नाही. नमस्ते मित्रांनो, मी आकांक्षा. आणि मी आदित्य. आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं की 2026 ची आमची पहिली ट्रिप ही काशी विश्वनाथ असेल. तर झालं असं की बिहारच्या माझ्या एका फ्रेंडचं लग्न ठरलं आणि मला तिथे जायचं होतं, कारण ती माझी बेस्टेस्ट फ्रेंड आहे. पण ना मला नागपूर थ्रू तिकीट मिळत होती, ना मुंबई थ्रू मिळत होती, आणि जी मुंबईची फ्रेंड येणार होती तिने सुद्धा कॅन्सल केलं. मग मला माझ्या एका मित्राकडून समजलं की वाराणसीवरून बिहारची ट्रेन तिकीट इझिली मिळेल आणि नागपूर थ्रू वाराणसी जाऊ शकतो. आणि म्हणून मी नागपूर टू वाराणसी आणि वाराणसी टू बिहार अशा प्लॅनिंगनी सगळ्या तिकीट्स बुक केल्या. आता वाराणसी गेलो तर महादेवाचं दर्शन न घेता कसं यायचं? आणि गेस वॉट, तिकीट बुक केल्यावरही 10-15 दिवस आम्हाला अजिबात अंदाज नव्हता की जेव्हा आम्ही जाणार आहोत तेव्हा महाशिवरात्री असेल. मग तुम्हाला पण असं वाटतं का की महादेवानी स्वतः आम्हाला बोलावून घेतलं असेल? आणि मग काय, निघालो आम्ही अमरावती टू नागपूर, आणि नागपूरवरून एक स्पेशल बस जाते जी डायरेक्टली नागपूर टू वाराणसी असते. आता तिथे जाऊन आम्ही काय काय केलं? कुठे कुठे फिरलो, काय काय खाल्लं, हे सगळं तुम्हाला आमच्या पुढच्या ब्लॉग्स मध्ये कळेल. सो त्यासाठी फॉलो करून ठेवा.